मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या लावा रे तो व्हिडिओ याला आता जशास तसं उत्तर दिलं जाणार आहे भाजपकडून आणि याकरता भाजप सज्ज असल्याचं आज विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। येणाऱ्या 27 तारखेला भाजपकडून मनसे स्टाईलनं लावा रे तो व्हिडिओ असं सांगत मनसेचाही पर्दाफाश करण्यात येणार आहे असं विनोद तावडे म्हणतात। भाजपच्या कामांची पोलखोल राज ठाकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केलेली अवघ्या प्रचार सभेत पाहायला मिळाली। अवघ्या महाराष्ट्रानं ही प्रचार सभा पाहिली आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मदत होईल अशा पक्षांना मतदान करू नका असं काल आवाहन सुद्धा केलं गेलं आणि त्यामुळे आता भाजपनं पलटवार करण्याचं ठरवलेलं आहे आणि लावा रे तो व्हिडिओ या व्हिडिओ संकल्पनेच्या माध्यमातूनच भाजप सुद्धा मनसेचा चांगला समाचार घेणार असल्याचं विनोद तावडे म्हणाले। पत्रकार परिषदेत विनोद तावडे नेमकं काय म्हणाले ऐकूया। ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभा होत आहेत त्याच स्टाईलने 27 तारखेला भारतीय जनता पक्षामार्फत त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याची वास्तविकता एकत्रितपणे दाखवण्यात येणार आहे। फेसबुक लाईव्ह करून त्या गावच्या उपसरपंचाने डिजिटलचा पर्दाफाश केला होता। त्या चिलेचा आज मी सांगितलं त्याने स्वतःच फोटो दिला होता, स्वतः पाकिस्तानच्या याच्यावर टाकला होता ते आहे आणि त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते सगळे 27 तारखेला भारतीय जनता पक्षामार्फत त्यांच्याच पद्धतीने लाव रे व्हिडिओ असं करून दाखवलं जाईल। तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मनसेवर चांगलंच शरसंधान टाकलेलं आहे। काँग्रेसनं इंजिन भाड्यानं घेतलं असून ते तोंडाच्या वाफेनं चालू पाहतंय अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस करतायत। ते उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार गोपाळ शेट्टींच्या प्रचारार्थ बोलत होते। प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलंय। दरम्यान आज काळ चौकीतल्या सभेत मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या कालच्या आरोपांना काय उत्तर देतात हे पाहणं सगळ्यात रंजक असणार आहे। तर राज ठाकरेंची तोफ आज भांडूपमध्ये धडाडणार आहे। अगदी काही वेळातच या दोघांच्याही प्रचार सभेला सुरुवात होणार आहे आणि ही प्रचार सभा बित्तम बातमी तुमच्यापर्यंत न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही पोहोचवणार आहोत। काही लोक इतके नादान आहेत त्यांना शौचालय कसे बांधले जातात हे देखील समजत नाही। आता या मुंबईमध्ये काही पक्ष किरायाने गेले आहेत। आपल्याला माहिती आहे ना, काही पक्ष भाड्याने मिळून राहिले आहेत। पूर्वी मोटरसायकल भाड्याने मिळायची, सायकल भाड्याने मिळायची, मोटर गाडी भाड्याने मिळायची। आता अख्खं रेल्वे इंजिन काँग्रेसने भाड्याने घेतलाय आणि हे जे रेल्वे इंजिन आहे ना हे चालत नाही, हलत नाही, डुलत नाही। याचे पुर्जे विधानसभेत गेले, उरलेले पुर्जे महानगरपालिकेत गेले, नगरपालिकेत याचं काहीच उरलं नाही। या इंजिनला असं वाटतं की तोंडाच्या वाफेनंच इंजिन चालवता येतं। नोटबंदीवरून भाजप आणि राज ठाकरेंमध्ये एक नवा सामना रंगल्याचा दिसतंय। नोटबंदीची चौकशी झाल्यास तो देशातील सगळ्यात मोठा घोटाळा ठरेल असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी काळ चौकीतल्या काल सभेत केला आणि त्याला प्रत्युत्तर देताना भाजपनं राज ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवलाय। पाहूया। जे लोक काही ह्यांच्याबद्दल बोलायला जातील, काही करायला जातील, त्यांच्यावरती ईडीच्या केसेस टाकायच्या, त्यांच्यावरती सीबीआयच्या रेट्स टाकायच्या, त्यांच्यावरती इन्कम टॅक्सच्या रेट टाकायच्या। नरेंद्र मोदी आणि अमित शहाना पण मला सांगायचंय, तुम्ही पुढे विरोधी पक्षातच जाणार आहात तेव्हा बाकीच्यांकडनं रेड पडतील ना, केसेस होतील ना। मी तुम्हाला आज सांगतो, मी माझ्या गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की नोटबंदी, या नोटबंदीची ज्या वेळेला इन्क्वायरी निघेल ना त्यावेळेला 1947 सालानंतरचा सगळ्यात मोठा स्कॅम हा या देशातला ठरेल। सगळ्यात मोठा स्कॅम या देशातला ठरेल। की माननीय मोदीजी प्रधानमंत्री होऊ नका, मग कोण झालं पाहिजे? राहुल गांधीजी, मायावती ताई, शरद पवार साहेब, कोण पंतप्रधान झालं पाहिजे याबद्दल तुम्हाला भूमिका नाही। तुमचा राग का? तर म्हणजे नोटबंदी झाली। अरे तुमचं व्यक्तिगत नुकसान झालं म्हणून देशावर राग नाही काढतायत तुम्हाला। व्यक्तिगत नुकसान काय झालं असावं? नाही, ते तर त्यांच्या भाषणातून लक्षातच येत आहे ना। नोटबंदी झाल्यावर ते विश्लेषण करत नाही काय नुकसान झालं।
कुठेही त्याच्यावर आकडे दिले नाही त्यांनी. नोटबंदी झाली, माझं काहीतरी नुकसान झालं. चौथ्या टप्प्यातल्या मतदानासाठी शिवसेनेनं अगदी जय्यत तयारी सुरू केली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, शिरूर आणि मावळ या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मतदान होणार आहे आणि त्याकरता शिवसेना भवनातील वॉर रूम सज्ज झाली आहे. ह्याचं वॉर रूम म्हणा किंवा अशा प्रकारची एक स्ट्रॅटेजी इथे बनवून आपण जी करत असतो, मग त्यामध्ये त्या यंत्रणेला व्यवस्थितरित्या काय कुठच्या गोष्टी आहेत, काय त्यांच्याजवळ असलेला फीडबॅक, मतदारांशी संपर्क साधताना मतदारांच्या अपेक्षा किंवा मतदारांचा कौल कशा रीतीने दिसतोय, काय वेगवेगळ्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी घेणं, आचारसंहितेचं पालन आपण करणं आणि इतर करतायत की नाही यावरही लक्ष ठेवणं. प्रकाश आंबेडकरांच्या हेलिकॉप्टरला उतरण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे आणि त्यामुळे बदलापुरातील सभेत प्रकाश आंबेडकरांना भाषण काही करता आलेलं नाहीये. यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सरकारी यंत्रणेवर संताप व्यक्त केला. बदलापूरचं हेलिपॅड खराब असल्याचं कारण सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलंय. परिणामी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अरुण सावंत यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत सभा आटपली आहे. आम्हाला कसाऱ्याची परवानगी मिळाली, पण तिथून पुढचं उड्डाण होतं हे बदलापूरला. आम्ही 12पर्यंत वाट पाहिली. त्याच्या आधीच रात्रीची परवानगी दिली होती. त्याच्यामध्ये बदलापूर येथील हेलिपॅड हा चांगला नाही असा PWचा रिपोर्ट आहे असं त्यांनी सांगितलं. भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना रिक्षा चालक मालक महासंघानं जाहीरपणे पाठिंबा दिलाय. मैदानात घेतलेल्या जाहीर सभेत मोठ्या संख्येनं रिक्षा आणून पाठिंबा वर्तवला गेला. मामाबांजा मैदानात झालेल्या जाहीर सभेला रिक्षा महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मुंबईमध्ये 4 ठिकाणी 4 मतदारसंघात किंबहुना 29 तारखेला मतदान होणार आहे. तत्पूर्वी मात्र महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत तब्बल 46 लाखांची रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. 7 रस्ता परिसरात वाहनांची तपासणी सुरू असताना ईश्वर सोलंकी यांच्याकडे ही रक्कम आढळलेली आहे. आयकर विभागानं या प्रकरणी अधिक चौकशी सुरू केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हुकुमशाहीचा आरोप विरोधकांकडून अगदी वारंवार केला जातो. अंगावर येणाऱ्या विरोधकांना शिंगावर घेणारे नेते अशी मोदींची प्रतिमा. पण मोदींनी आज खिलाडी अक्षय कुमारला दिलेल्या अराजकीय मुलाखतीतून दिसलेलं राजकारणापलीकडचे मोदी अनेकांना मात्र भावले आहेत. पाहूया अराजकीय मुलाखतीमागचा राजकीय अर्थ आहे तरी काय. आज मैं आपको बताऊं कि मुझे मौका मिला यहाँ हमारे प्रधानमंत्री के घर पे आने का और इनसे बातचीत करने का. खिलाडी अक्षय कुमारनं घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अराजकीय मुलाखतीची देशाच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियात ट्रेंड झालेल्या या मुलाखतीवर विरोधकांनी निशाणा साधलाय, तर अनेकांना या मुलाखतीतून समोर आलेले मोदी वेगळे वाटले. देखिए, अलाउद्दीन चिराग मुझे मिल जाए और सचमुच में उसके पास ताकत होगी जी, तो मैं उसे कहूँगा कि तुम जितने भी ये समाजशास्त्री हैं या जो एजुकेशनलिस्ट हो, उनके दिमाग में भर दो कि भावी पीढ़ी को ये अलाउद्दीन चिराग वाली कथा सुनाना बंद करें कि ऐसा कोई अलाउद्दीन होता है और वो इच्छाएं पूरी करता है. मैंने कहा उसको मेहनत करना सिखाओ. कायम गंभीर वाटणाऱ्या मोदींचं खळखळून हसणं, अगदी स्वतःवर होणाऱ्या विरोधाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मोदींच्या व्यक्तिमत्वाचा वेगळा पैलू होता. तो ये रोहित शेट्टी जो है ये एक्शन डायरेक्टर हैं, मीट्स नरेंद्र मोदी जी, और अगले दिन आपको उनका ऐसा इतना असर पड़ा, सीधा मोटरसाइकिल लिया आपने निकल पड़े. तो ये मीम देख के आपको कैसा लगता है? मैं एंजॉय करता हूँ. मैं उसमें मोदी को कम देखता हूँ, क्रिएटिविटी को ज़्यादा देखता हूँ. तो मुझे उस क्रिएटिविटी के प्रति यानी मेरा घोर भी विरोध होगा. मुझे बड़ा मजा आता. क्या बड़े सटीक तरीके से कहा. राजकारणात विरोधकांना थेट शिंगावर घेणाऱ्या मोदींचं
विरोधकांशी राजकारणापलीकडेही एक नातं आहे हे मोदींचं सांगणं त्यांच्या प्रतिमेला छेद देणारं होतं. कट्टर मोदी विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ममता बॅनर्जी मोदींसाठी दरवर्षी 2 कुर्ते पाठवतात हे सांगून मोदींनी राजकीय नुकसान करून घेतलं की ममतांना चितपट केलंय याची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू आहे. आपको हैरानी होगी और वैसे मैं ये बोलूँगा तो चुनाव में मेरा नुकसान भी हो सकता है लेकिन ये ममता दीदी साल में आज भी मुझे 1-2 कुर्ते खुद सिलेक्ट करने जाती है और मेरे लिए 1-2 कुर्ते भेजती है. अच्छा, that is something very big to know about. तिसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर आलेल्या मोदींच्या या अराजकीय मुलाखतीचे अनेक राजकीय अर्थ आहेत. विरोधकांकडून कायम हुकुमशहा अशी इमेज पोर्ट्रेट केली जात असताना मोदींची ही मुलाखत त्याला छेद देण्याचा प्रयत्न आहे का? आणि अब की बार मोदी सरकार नाही याचा अंदाज आल्यानं अब की बार एनडीए साठीची ही सर्व स्वीकारार्ह प्रतिमा बनवण्याचा मोदींचा प्रयत्न आहे का, असे अनेक प्रश्न अनेकांना पडलेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इतरही महत्त्वाच्या घडामोडी घ्यायच्या आहेत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. पण अर्थातच आता वेळ झाली आहे ती आमच्या नेत्या ॲपवरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याची. आजचा प्रश्न होता, निवडणुकीत विकासाचा मुद्दा सोडून हिंदुत्वाचा अजेंडा रेटला जातोय का? तर 60.76% लोक म्हणतायत की होय, हिंदुत्वाचा अजेंडा रेटला जातोय. तर 39.24% लोक नाही, विकासाचा मुद्दा अग्रस्थानी आहे असं म्हणतायत. घेतो अगदी छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. कुख्यात गुंड डॉन दाऊद इब्राहिम संदर्भातली आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या मालमत्तेचा लिलाव आता होणार आहे. खेडमधली मालमत्ता दाऊदची बहीण हसीना पारकर आणि दाऊदच्या आईच्या नावे आहे. अँटी स्मगलिंग एजन्सीकडून या मालमत्तेचा लिलाव होणार आहे. एक बंगला, प्लॉट आणि अन्य मालमत्तेचा लिलाव होईल. दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव, खेडमधल्या या सगळ्या मालमत्तेचा लिलाव होणार आहे. गँगस्टर अरुण गवळी 30 एप्रिलला पॅरोलवर बाहेर येणार आहे. अरुण गवळीची ही 28 दिवसांची संचित रजा असेल. फेब्रुवारी महिन्यात गवळीनं रजेकरता तुरुंग प्रशासनाकडे अर्ज केलेला होता आणि त्यावेळी तो फेटाळण्यात आला. त्यानंतर गवळीनं हायकोर्टात धाव घेतलेली होती. हायकोर्टानं 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. 29 एप्रिलला निवडणूक आहे आणि त्यामुळे निवडणुकीपूर्वी रजा दिल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी प्रशासनाची भूमिका होती. माजी केंद्रीय मंत्री एन.डी. तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर याच्या हत्येप्रकरणी त्याच्या पत्नीला आता अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं रोहित शेखरची पत्नी अपूर्वाला अटक केली आहे. रोहितचा 16 एप्रिलला संशयास्पद मृत्यू झालेला होता. रोहित शेखरचा गळा दाबल्यानं आणि गुदमरून मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं होतं आणि त्यानंतर संशयाच्या आधारावर पोलिसांनी अपूर्वाला ताब्यात घेऊन तिची कसून तब्बल 3 दिवस चौकशी केली आणि त्यानंतर अपूर्वानं रोहित शेखरच्या हत्येची कबुली दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. अपूर्वा आणि रोहित यांचं मागच्या वर्षी लग्न झालेलं होतं, मात्र सुरुवातीपासूनच त्यांच्यात खटके उडत होते अशी माहिती सुद्धा मिळतेय. रोहितच्या आईनंच पोलिसांना खटके उडत असल्याची माहिती दिली आहे. आरटीआय अंतर्गत खासगी शाळांमधील प्रवेशासाठीच्या ऑनलाईन प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. शाळांनी आरटीआय पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक केलंय. तसंच विद्यार्थ्यांना अलॉट झालेल्या जागेवर प्रवेश दिला नाही तर शाळेची मान्यताही काढली जाऊ शकते. नागपूर जिल्ह्यात आरटीआय अंतर्गत सुमारे 7,000 जागांवर प्रवेश मिळणार आहे. टिकटॉक संदर्भातली लोकप्रिय टिकटॉक ॲपवरील बंदी उठवण्यात आली आहे. मद्रास हायकोर्टानं टिकटॉकला सशर्त परवानगी दिलेली होती आणि कोर्टानं बंदी उठवलेली आहे, पण सोबत काही अटी सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत. कारण सशर्त परवानगी देण्यात आली आहे. ॲपवर अयोग्य आणि पोर्नोग्राफी व्हिडिओ येता कामा नये असं कोर्टानं स्पष्ट केलंय. टिकटॉक या ॲपवर अश्लील व्हिडिओ टाकले जात असल्यानं त्याविरोधात मोठी नाराजी होती. पण टिकटॉकमुळे अनेकांना त्यांची प्रतिभा जगासमोर आणण्याचं एक वेगळं व्यासपीठ उपलब्ध झालेलं होतं. बंदी हटल्यानं अशा कलाकारांना निश्चितच काहीसा दिलासा मिळालाय.
यानंतर बातमी पुण्याची आहे. पुण्यातला दगडूशेठचा गणपती बाप्पा आज तब्बल 1 कोटी फुलांमध्ये हरवून गेला होता. दगडूशेठ ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं आज वासंतिक उटी आणि मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आलाय. याच निमित्तानं बाप्पाला तब्बल 1 कोटी सुगंधी फुलांचा महाअभिषेक करण्यात आला. याकरता जवळपास 1300 किलो झेंडू, 2300 किलो मोगरासह चाफा, लिली, गुलाब, गुलछडी, जास्वंद, कमळ, जाईजुई, चमेलीची फुलं वापरण्यात आली होती. गोरिंगाची झुंबर आणि कमानीची भक्तांचं लक्ष वेधून घेत होता. फुलांची आरास करण्यात आलेली होती अवघ्या मंदिरामध्ये आणि जवळपास 550 कारागिरांनी मिळून हा संपूर्ण मंदिराला फुलांचा देखावा केलेला होता. फुलांची सजावट केलेली होती. क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकरचा आज 46वा वाढदिवस आणि त्यामुळे आज सकाळपासूनच सचिनच्या घराबाहेर चाहत्यांनी अलोट गर्दी केली होती. क्रिकेटमधले अनेक विक्रम सचिनच्या नावावर आहेत आणि क्रिकेटच्या मैदानावर अद्वितीय अशी खेळी करणाऱ्या या खेळाडूला भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. भारतीय क्रिकेटला नवा चेहरा देण्याचं काम सचिननं केलंय. सचिनला पाहून एक पिढी मोठी झाली आहे. एकंदरीतच सचिननं 3 पिढ्यांवर मात्र आपला प्रभाव उमटवलाय.